आपली पहिली कमांड एंटर केली, ठीक आहे, py-7 vnv आणि env. ठीक आहे, पहिले आपण env नावाचा एक फोल्डर क्रिएट करून घेतात. आता काय करू, त्याला ऍक्टिव्हेट करू. env स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिव्हेट. त्याला ऍक्टिव्हेट केलं. नंतर डिजांगोला इन्स्टॉल करून घेऊ. pip इन्स्टॉल डिजांगो. डिजांगो पण आपलं इन्स्टॉल झालं. आता प्रोजेक्ट क्रिएट करून घेऊ. डिजांगो -admin स्टार्ट प्रोजेक्ट डेमो प्रोजेक्ट. ठीक आहे, यस कॅपिटल झाला इथं. डू यू मीन START स्टार्ट प्रोजेक्ट झाला. कोड स्पेस डॉट झाला. बेस कोड आपला ओपन. याला कट करून टाकायचं काही काम नाही आपल्याला. आलो सीडी डेमो प्रोजेक्टच्या आतमध्ये एंट्री घेतो. डेमो प्रोजेक्ट. त्याला आता काय करतो, एक ॲप इन्स्टॉल करून घेतो. ठीक आहे, त्याने स्टार्ट ॲप py manage.py रन सर्वर. ठीक आहे, ठीक आहे, ओपन केली, लिंक आलेली. ठीक आहे, ठीक आहे. आता आपलं त्याच्यामध्ये जो प्रोजेक्ट आहे सर्व्हरवर रन झाला. ठीक आहे, आलो डेमो प्रोजेक्टच्या आतमध्ये. आता डेमो प्रोजेक्ट आहे तो ओपन केला. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये सेटिंग आहे. सेटिंगला ओपन केलं. ठीक आहे, आपण जे ॲप बनवलं होतं त्याला काय करतो, रजिस्टर करून घेतो. इन्स्टॉल आपण ऑलरेडी केलेलं आहे, रजिस्टर करून घेतो त्याला. ठीक आहे, टेम्पलेटला पण रजिस्टर करून घेतो इथं डायरेक्टरीमध्ये. ठीक आहे, आता टेम्पलेट फोल्डर बनवून घेतो, एक न्यू फोल्डर. ठीक आहे, टेम्पलेट फोल्डर. ठीक आहे, आता इमेजेस पण घ्यायचे आपल्याला. ठीक आहे, तर स्टॅटिक स्लॅश. ठीक आहे, त्याची गरज आहे आपल्याला. ठीक आहे, स्टॅटिक फाइल्स अंडरस्कोर dirs. ठीक आहे, आता फाईलचं काम, सॉरी सेटिंगचं काम क्लिअर झालं. सेटिंगचा आता काही चेंजेस नाही करायचे आपल्याला. ठीक आहे, सेटिंगला क्लिअर करून कट करून टाकलं तरी जम. URLs मध्ये आलो. ठीक आहे, आधी काय करतो, फ्रॉम ॲप. ठीक आहे, इम्पोर्ट करून घेतो व्ह्यूजला. ठीक आहे, व्ह्यूजला इम्पोर्ट करून घेतलं. पुन्हा आपण ॲप कोण एक पाथ बनवला. पाथ. ठीक आहे, कॉमा व्ह्यूज डॉट होम. ठीक आहे, होम नावाचा एक बनवला. आता व्ह्यूज नावाची आपली फाईल आहे ती ओपन केली. व्ह्यूज. ठीक आहे, आपलं होम आहे. होमला फंक्शन बनवला होमचा. ठीक आहे, त्याला वेट दिली. ठीक आहे, रिटर्न रेंडर रिक्वेस्ट कॉमा होम डॉट HTML. ठीक आहे, घेऊ त्याला फाईल बनवून आता .html ची. ठीक आहे, टेम्पलेट मध्ये आलो. ठीक आहे, न्यू फाईल. ठीक आहे, होम .html पेज घेतो. ठीक आहे, आता त्याचं पेजचं काय करू, कनेक्शन करू घेतो. एक बटन अँकर टॅग घेतला. ठीक आहे,
ते बटन देतो आपण त्याच्या आतमध्ये. ठीक आहे, बटन आता काय नावाचं बनायचं आपल्याला? ठीक आहे, फॉर्म नावाचं. आज फॉर्म कशा रिलेटेड घ्यायचा? कंपनी रिलेटेड आपण काय करू? फॉर्म घेऊ. ठीक आहे, HRF. ठीक आहे, स्लॅश फॉर्म. बहुत आता बटन आलंय का कसं? होम पेज वर आलो, ते रिप्लेस केलं, बटन आलंय. ठीक आहे, ते जरा गरीबच झाला तो, त्याला मोठं केलं. हा, बटन कनेक्शन. ठीक आहे, बटन द्या किंवा अँकर टॅग बद्दल टाकलं. तुम्ही जर बटन जर नाही टाकलं ना, ठीक आहे, आता बघा चेंजेस बघा त्याला. हा, काय नाही अडचण नाही येणार ना त्याला. फॉर्म नेम येतं. ठीक आहे, त्याच्या खाली एक अंडरलाईन येते, त्याच्यावर क्लिक केलं तरी ते पेजवर जाणार. बटनवर क्लिक केलं तरी त्या पेजवर जाणार. मग कोणतं ठेवायचं? बटन ठेवायचं का नॉर्मल ठेवायचं? आज कसं काय आवाज येतो याच्यात? आज ठीक आहे, बटन ठेवू. ठीक आहे, ठीक आहे, आता URLs मध्ये त्याला रजिस्टर करून घेतो. ठीक आहे, बघ प्रशांत, मी आधीच बनवून ठेवलेलं आहे तिथं. ठीक आहे, फॉर्म नावाचं बनवलं. आता फॉर्म नावाचं एक फंक्शन बनवायचं आपल्याला. ठीक आहे, याला कॉपी केलं ॲज इट इज. ठीक आहे, आणि खाली पेस्ट करून देतो. ठीक आहे, फॉर्म फॉर्म डॉट HTML नावाची फाईल पण बनवून घेतो आता. कॉपी केलं, सेव्ह केली, न्यू फाईल. ठीक आहे, फॉर्म डॉट HTML, सॉरी फॉर्म डॉट HTML. ठीक आहे, इथं जस्ट H1 मध्ये हेडिंग देतो त्याला. ठीक आहे, कंपनी. आधी सांग. ठीक आहे, कंपनी. ठीक आहे, कंपनी फॉर्म. ठीक आहे, ठीक आहे, आता फॉर्म बनवून घेऊ. एक फॉर्म घेतला. ठीक आहे, त्याला ऍक्शन देतो. ठीक आहे, ठीक आहे, ऍक्शन. ठीक आहे, आता ऍक्शन कोणती यूज करायची आपल्याला? पोस्ट मेथड पोस्ट यूज करायची. ठीक आहे, मग ज्या वेळेस आपण मेथड पोस्ट यूज करतो त्या टाइमला स्लॅश. ठीक आहे, ठीक आहे, सेव्ह कंपनी करू. ठीक आहे, सेव्ह कंपनी. ठीक आहे, स्लॅश. ज्या वेळेस आता इथं मी सेव्ह कंपनी केलं, ठीक, मध्ये स्पेस दिलाय, त्याचा स्पेस द्यायचा नाही. कधीच कधीच URL मध्ये तुम्हाला स्पेस दिसणार नाही. एकदम अंडरस्कोर द्या किंवा C कॅपिटल करा, नाही कंपनीचा. मायनस पण चालतं, पैसे दोन त्याचे मेथड यूज करा, पण स्पेस कधी द्यायचा नाही. चला मेथड घेऊन टाकू आता. ठीक आहे, मेथड पोस्ट. ठीक आहे, कारण आपल्याला डेटा कोणाला शो करायचा नाही. ठीक आहे, CSRF टोकन कारण पोस्ट मेथड त्यामुळे आपल्याला गरज पडणार आहे. CSRF टोकन घ्या. ठीक आहे, आता घेतलं. ठीक आहे, नेम एंटर, नेम. ठीक आहे, पेअर टॅग दिले, इनपुट, इनपुट टाइप टेक्स्ट. ठीक आहे, त्याला नेम देतो. ठीक आहे, आता नेम काय देतो इथं? ठीक आहे, जस्ट ठीक आहे, एंटर एम्प्लॉय किंवा रजिस्टर. एंटर नेम करतो तिथं. ठीक आहे, नेम घेतलं. ठीक आहे, त्याला बेअर टॅग देतो आपण. ठीक आहे, दोन. ठीक आहे, एंटर, एंटर मोबाईल. बेअर टॅग दिला आपण त्याला. ठीक आहे, इनपुट घेतो त्याला, टाईप, टाईप नंबर. ठीक आहे, त्याला नेम दिलं मोबाईलला, मोबाईल OBIL. ठीक आहे, BR त्याला टाकून दोन.
ठीक आहे, आपलं तेवढं लक्षात आहे. ठीक आहे, चिठ्ठीला कॉपी केलं. ठीक आहे, आता ईमेल, एंटर ईमेल. म्हणजे तुला रजिस्टर करायचं म्हणलं ईमेल तर लागणार आहे ना. ठीक आहे, टाईप टेक्स्ट होताच. ठीक आहे, काय नाही अडचण. ठीक आहे, ईमेल. ठीक आहे, आता करू तुम्हाला पोझिशन कोणती पाहिजे, एंटर पोझिशन. पोझिशन पोझिशन दाखवा लागणार आपल्याला. कळलं का? ठीक आहे, सिलेक्ट. ठीक आहे, आता घ्यायचं आपल्याला एक सिलेक्ट टॅग घ्यायचा. ठीक आहे, सिलेक्ट टॅग घेतला. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये जे आपल्याला ऑप्शन घेतले. पहिलं घेतलं एम्प्लॉय. ठीक आहे, दुसरं कोणतं आहे आपलं? तिथं नाही, तिथं टाईप होते ती. ठीक आहे, गेम. डिझायनर, DES. सांग पुढं. GEN. मला नाही येत. एकच एक सांग. जी. ठीक आहे, डिझायनर. ठीक आहे, नेक्स्ट क्रिएटर. सांग स्प्लिट. चल. ठीक आहे, अजून गेम मॅनेजर. ठीक आहे, गेम मॅनेजर. ठीक आहे, डेव्हलपर. ठीक आहे, गेम डेव्हलपर. गेम डेव्हलपर. ठीक आहे, मॅनेजर. अजून काय घ्यायचं मॅनेजर झाला. ठीक आहे, HR. नंतर कळलं. ठीक आहे, एवढं बास आता. ठीक आहे, एवढे बास. इनफ झाले. ठीक आहे, आता ते जे मला ठीक आहे. ठीक आहे, सिलेक्ट केलं. आता ह्याला मला जे डेटा आहे तुम्ही सिलेक्ट केला, तो कशामध्ये तरी स्टोअर करायला लागणार. आता ह्याला नेम कुठे द्यायचं? सिलेक्ट मध्ये, कारण त्याच्यामध्ये स्टोअर होणार आहे परत सिलेक्ट. ठीक आहे, नेम सिलेक्ट. सिलेक्ट, त्याला सिलेक्ट नेम दिलं फक्त. ठीक आहे, किंवा करू एम्प्लॉय सिलेक्ट पोझिशन. ठीक आहे, पी सिलेक्ट करतो सिंपली. ठीक आहे. ठीक आहे, अजून काय काय घ्यायचं? चेकबॉक्स. ठीक आहे, चेकबॉक्स. ठीक आहे, मग तुला सगळ्या सिलेक्ट करावं लागतं त्या टायमाला. ठीक आहे. ठीक आहे, याच्यावर तुम्ही टाकून घ्या आता. ठीक आहे, त्याला BR टॅग टाकून देतो 2. ठीक आहे, आता काय घ्यायचे की इमेज घ्यायची आपल्याला. जमतो. ठीक आहे, फक्त फरक एवढा आहे की तो जास्त स्पेस देईल मग आपल्याला. ठीक आहे, आता सिलेक्ट. ठीक आहे, इनपुट टाइप टेक्स्ट फाईल नेम. ठीक आहे, IMG. ठीक आहे, इमेज घेतली. आता त्याला बटन देतो. ठीक आहे, BR टाकून देतो आधी. ठीक आहे, बटन घेतो. बटन सेव्ह नावाचं. बस इनफ. त्यात जास्त मोठं नको आता. संपला. ठीक आहे, आता फॉर्म चेक करूत आपला आउटपुट मध्ये दिसतोय कसा. ठीक आहे, आला आपला फॉर्म. ठीक आहे, तुम्ही आपण सिलेक्ट पण करू शकतो. एम्प्लॉय, गेम डेव्हलपर, गेम क्रिएटर, HR मॅनेजर जे असेल ते. ठीक आहे. ठीक आहे, आता मला डेटा काय करायचा, सेव्ह करायचा. ठीक आहे, URL बनवलेली ती कॉपी केली.
त्याला रजिस्टर करून घेतो. ठीक आहे. व्ह्यूज मध्ये आलो. ठीक आहे. फंक्शन बनवला डेफ नावाचा. ठीक आहे. सेव कंपनी. ठीक आहे. आपली कंपनी. त्याला रिक्वेस्ट दिली. ठीक आहे. रिटर्न. आता इथे आपल्याला यूज काय करायचंय, रेंडर एचटीएमएल फाईल साठी यूज करतो. http रिस्पॉन्स. ठीक आहे. http रिस्पॉन्स. त्याला मेसेज देतो डेटा सेव नावाचा. सेव डेटा सेव. ठीक आहे. त्याला इम्पोर्ट करून घेतो. ठीक आहे. इम्पोर्ट करून घेतलं त्याला. ठीक आहे. आता बघू डेटा फिल केला, रिस्पॉन्स येतोय कसा आपला. ठीक आहे. डेटा सेव्ह केला. ठीक आहे. डेटा सेव्ह केला, रिस्पॉन्स दिला. एक ब्लँक डेटा मी काय दिला, सेव्ह केला. ठीक आहे. ठीक आहे. आता आपल्याला मॉडेल क्रिएट करायचं होता. ते आता मॉडेल कुठे आपलं, ऍप मध्ये. ऍप मध्ये मॉडेल आहे. ठीक आहे. मॉडेल क्रिएट करून घ्या. एक क्लास. ठीक आहे. एम्प्लॉय. ठीक. एम्प्लॉय मॉडेल्स डॉट मॉडेल. ठीक आहे. आता आपले काय काय येतं तिकडे सेव्ह करण्यासाठी, चेक करून घेऊ. फॉर्म मध्ये आलो. ठीक आहे. नेम, नेम, मोबाईल, ईमेल. कॉपी केलं. ठीक आहे. सगळा डेटा पी सिलेक्ट. ठीक आहे. हा पी सिलेक्ट. जास्त काय नाही, हा डेटा नाही घ्यायचा. हा नाही डेटा घ्यायचा आपल्याला. ह्याच्यामध्ये एकच येणार, कुठला तरी एकच येणार आहे. ठीक आहे. मॉडेल मध्ये आलो. ठीक आहे. डेटा पेस्ट केला इथं. ठीक आहे. स्पेस मॅटर. ठीक आहे. आता आपले काय मॉडेल्स डॉट कॅरफिल. ठीक आहे. त्याला मॅक्स लेंथ देऊन टाका. किती द्यायची, 100. ठीक आहे. 100 200 काय द्यायची ते देऊन टाका. मोबाईलला कमी करतो थोडी, लय झाला तो. ठीक आहे. ईमेलला पण दिली तर काय अडचण नाही. पडला नाही का, ठीक आहे. नमलॉक होता त्याच्यामुळे तो पडला नाही. पोझिशनला 100 दिलं तर. आता इमेज फील्ड आहे. आता इथं कॅर फील्ड घेऊन जाणार नाही आपण. इथं इमेज फील्ड. इमेज फील्ड. ठीक आहे. त्याला आता पुढं करायचं, त्याला अपलोड. अपलोड स्टॅटिक मध्ये. ठीक आहे. स्टॅटिक स्लॅश. ठीक आहे. अपलोड केलं. कशाला, ठीक आहे. नाही घेतलं तरी जमत. टेक्स्ट आपलं कॅर फील्ड घेतलं ना तरी जमत. फक्त कॅर फील्ड कसं लिमिट असतं, ईमेल फील्डला लिमिट नव्हतं. 100च्या वर कोणाचा ईमेल नसतो शिकत. 15च्या वर नसतो कोणाचा, 15-20. ठीक आहे. ठीक आहे. आता स्टॅटिक मध्ये अपलोड कर. आता स्टॅटिक आपण फोल्डर बनवलेला पुढे नाही. ठीक आहे. टेम्पलेट बनवतो, स्टॅटिक नव्हता बनवला. ठीक आहे. स्टॅटिक फोल्डरला बनवून घेतो मी आता. डेमो प्रोजेक्ट. डेमो प्रोजेक्ट मध्ये स्टॅटिक न्यू फोल्डर स्टॅटिक. ठीक आहे. स्टॅटिकला बनवून घेतलं. ठीक आहे. त्या फोल्डर मध्ये तू काय कर, अपलोड कर. आता जेवढे पण इमेज असतात त्या फोल्डर मध्ये अपलोड कर. ठीक आहे. आता काय करू, आपला डेटा सेव्ह करू. ठीक आहे. सेव्ह नावाचा एक व्हेरिएबल बनवला. ठीक आहे. सेव्ह डेटा करतो. ठीक आहे. इक्वल मॉडेल्स. ठीक आहे. आता मॉडेलला मी काय करतो, इम्पोर्ट करून घेतो. ठीक आहे. मॉडेल डॉट आपलं कोणतं मॉडेल आहे, एम्प्लॉय. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता डेटा काय आहे आपल्याला,
काय झालं? एम्प्लॉय मॉडेल बनवलेलं आहे मी मॉडेल्स मध्ये. की मॉडेल आता तो जो सगळा डेटा आहे आपला कशात येणार आहे आपल्याला? रिक्वेस्ट डॉट कशात येणार आहे तो? पोस्ट मध्ये. ठीक आहे. आली बघ कलर चेंज झाला. ठीक आहे आली डिझाईन. ठीक आहे आता इमेज कशात येणार आहे? पण त्या फाईल्स मध्ये येते. ठीक आहे फाईल्स फाईल्स मध्ये इमेज आली. ठीक आहे आणि तो जो डेटा आहे तो काय करतो? सेव्ह करून देतो. सेव्ह डेटा डॉट सेव्ह. ठीक आहे डेटा काय केला? सेव्ह केला आता. ठीक आहे आता चेक करू. ठीक आहे आपलं आउटपुट येत आहे कसं? ठीक आहे मी डेटा काय करतो आता? हां ठीक आहे एरर चेक करू काय एरर येतात. ठीक आहे नो मॉड्यूल नेम डेमो प्रोजेक्ट डॉट ऍप. हां ठीक आहे आता समजलं. मीच कट नव्हतं केलं तुम्हाला एरर आणून टाकायचं. ठीक आहे नाही मी आधी ज्या वेळेस मॉडेल इम्पोर्ट करून घेतो ना लगेच आधी कट करून घेतो. ठीक आहे आता काय दिलंय एरर दिलाय लगेच आपल्याला. आज परत तुम्ही म्हणला तर सर एरर नाही आला मला स्पेशली. ठीक आहे ठीक आहे आता चेक करत रिफ्रेश केला. ठीक आहे फॉर्म वर आलो. त्याने इथं डायरेक्ट एरर दिलाय. ठीक आहे चेक करत काय एरर आता. ठीक आहे आता ह्याच्यात मी एरर सांगतो मी काय काय यूज नाही केलं. एक तर एनसी टाईप यूज नाही केलेला. पीआयपी इन्स्टॉल पण नाही केला पिलो. ठीक आहे त्याने एरर दिलाय पीआयपी इन्स्टॉल पिलो करा म्हणून. ठीक आहे जर मी पिलो जर इन्स्टॉल जर नाही केलं पण मी डायरेक्ट मायग्रेशनचे जर कमांड जर टाकल्या. ठीक आहे काय केलं जर मायग्रेशनच्या कमांड जर टाकल्या py manage डॉट py मेक मायग्रेशन. ठीक आहे एंटर केलं. तो आधी मला काय सांगतोय पिलोला इन्स्टॉल करा त्याशिवाय मी मायग्रेशन करणार नाही. आधी मायग्रेशन यूज करा परत ते काय करणार तरच पिलो इन्स्टॉल करा. ठीक आहे मग पिलोला इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे आता त्याला मायग्रेशन करून देतो एक मायग्रेशन. हा ठीक आहे मेक मायग्रेशन. आता मायग्रेशन कमांड टाकली. ठीक आहे ठीक आहे बघू त्याला परत मेक मायग्रेशन. एरर आपली कमांड कुठे होती टाकलेली? मला मोठा एरर दिलाय. आधीच एरर येतं एकदम एक मायग्रेशन. मॉडेल पण क्रिएट नाही केला त्यांनी. ह्या फाईल किती धरायच्या नाही का? ह्या फाईल मध्ये काही चेंज करायचा नाही कारण आपण त्याच्यामध्ये कोड केलेलाच नाही. चेंज पण करायचं नाही. मॅनेज डॉट काय आपलं मायग्रेशन झालंय आता कम्प्लीट. ठीक आहे ज्यावेळेस तुम्हाला असं बघायला भेटल. ठीक आहे 3 लाईन बघायला भेटेल त्या टायमाला समजून घ्या तुमचं मायग्रेशन कम्प्लीट झालंय. ठीक आहे मग त्याला मायग्रेट करू शकतो. आता मला आता मी जर डायरेक्ट मायग्रेशन कमांड डायरेक्ट मायग्रेट टाकल्या माझा कसं का मग जवळ ह्या कमांड ह्या 3 लाईन येत नाहीत ना तवर आपण काय करायचं टाकायचं नाही मायग्रेट.
py manage डॉट py मायग्रेट एंटर. आणि मायग्रेटच्या टायमाला एवढे मोठे, फक्त स्टार्टिंगला एवढे मोठे येतात, नंतर एवढे मोठे नाही. पण तुझं 4-5 लाईन येतात. जर दुसऱ्यानं तुम्ही परत एकदा मॉडेल क्रिएट केला, परत त्याचा जर तुम्ही परत मायग्रेशन मायग्रेट करीत असेल, तर एवढ्या मोठ्या ज्या लाईन आहेत ना त्या येत नाहीत एवढ्या. 2-4 येतात पासून, फक्त स्टार्टिंगला एवढ्या येतात. आणि आता सर्व्हर काय करा, रन करून द्या. ठीक आहे, रन सर्व्हर. ठीक आहे, आलं ब्राउझरला. ठीक आहे, ये बड़ी अच्छी बात की आपने. रिफ्रेश केला. ठीक आहे पेज. आता मी ज्यावेळेस फॉर्म फिल केला, श्रेय सर आले आज. ठीक आहे, गेम डेव्हलपर. ठीक आहे, आता इमेज, सॉरी डिझायनर त्याला. ठीक आहे, सेव्ह केला. ठीक आहे, आणि सेव्ह केला. ठीक आहे, मला इमेज त्यांनी काय दिला, एरर दिला. ठीक आहे, चेक करू पुढे दिला त्यांनी इमेज फाइल्स. तिथं ते एरर नाही, मला माहिती कन्फर्म. ठीक आहे, तिथं एरर नाही देणार तो. ठीक आहे, फाइल्स आलो आपल्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, इथं आपल्याला एक यूज करायचं राहिलेलं आहे, एनसी टाईप. ठीक आहे, जर इमेज असेल तरच आपण यूज करू शकतो, अदरवाईज नाही केलं तरी काही अडचण नाहीये. ठीक आहे, डेटाला सेव्ह केलं. ठीक आहे, रिफ्रेश करू तर. ठीक आहे, रिफ्रेश केलं. ठीक आहे, नेम टाकलं. ठीक आहे, मोबाईल नंबर टाकला. ठीक आहे, तेवढं असाच असतो एक देवाच्या नावांचा. माझ्याकडे एवढे शेती मिळत आपल्याला माझ्याकडे. ठीक आहे, डेटा झाला सेव्ह. आता सेव्ह झाला तो. ठीक आहे, आता मी काय करतो, त्याला टेबल मध्ये प्रिंट करून देतो. प्रिंट करायचा आहे. ठीक आहे ना, डेटा आता सेव्ह झालाय. ठीक आहे, आता जर काय करतो, प्रिंट करून देतो मी टेबल मध्ये. ठीक आहे, असं एक टेबल. ठीक आहे, इथे घेतो, इथं बीआर टॅग टाकतो त्याला. ठीक आहे, 2-2. ठीक आहे, फॉर्मच्या जागा काय करतो आता, लिस्ट. ठीक आहे, तर ऑल डेटा. कारण नवीन लिंक क्रिएट करायची ना आपल्याला. आता ही फॉर्मची लिंक झाली, आता आपल्याला डिस्प्ले करायची. ठीक आहे, ऑल डेटा. ठीक आहे, ते लिंक जी बनवलेली त्याला कॉपी केलं. ठीक आहे, आलं युआरएल्स मध्ये, त्याला रजिस्टर करून घेऊ एकदा. ठीक आहे, लिस्ट. ठीक आहे, आता व्ह्यूज मध्ये आलो. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये फंक्शन बनवून घेतो. ठीक आहे, डेफ लिस्ट नावाचा. ठीक आहे, त्याला रिक्वेस्ट दिली. ठीक आहे, रिटर्न रेंडर. हा, ते रिस्पॉन्स द्यायचा होता ना आपल्याला. सेव्ह, हा सेव्ह फाईलला कधीच रेंडर नसतं. रेंडर कधी यूज करू, ज्यावेळेस आपल्याला तो डेटा एचटीएमएल वर हे करायचा असेल, फॉरवर्ड करायचा असेल, त्या टायमाला आपण यूज करू शकतो. रिस्पॉन्स यूज करायचा किंवा रिडायरेक्ट, दोन मेथड. ठीक आहे, दिस डॉट एच टी एम एल. ठीक आहे, बनवली, फाईल सेव्ह केली. टेम्पलेट. ठीक आहे, टेम्पलेट मध्ये आलो, न्यू फाईल. ठीक आहे, आता इथं मला काय करायचं, तो जो डेटा आहे तो काय करा, आता शो करायचा. स्टेशन मध्ये टाकतो ऑल डेटा. जेवढा पण डेटा असेल तेवढा काय करायचं, इथं शो करायचा ह्या पेजवर. मग टेबल टॅग घेतला. ठीक आहे, त्याला बॉर्डर दिली. ठीक आहे, बॉर्डर 1. ठीक आहे, विड्थ देतो त्याला. ठीक
ठीक आहे, विथ 100%. जास्त द्यायला गरज पडत नाही. ठीक आहे, आता मला काय करायचं, तो जे डेटा आहे टेबल रो टी आर. ठीक आहे, टी आर मध्ये टी डी घेतो सिंपल आधी. ठीक आहे, टेबल डेटा. टी डी म्हणजे टेबल डेटा. आपल्या किती डेटा आहे सध्या? 5 आहेत वाटते. 2 3 4 5, 5 आले. ठीक आहे, आता मला तिकडून काय करायचं, डेटा आणायचा आहे पेजवर. लिस्टच्या पेजवर काय करायचं, डेटा घेऊन यायचा आहे. आता मी कसा पाठ घेऊन येतो तेवढा. ठीक आहे, लिस्टवर आलो इथं, लिस्टच्या पेजवर पडलायचा आहे. ठीक आहे, डेटा नावाचं व्हेरिएबल बनवून त्याच्यामध्ये स्टोअर करणार आहे मी. ठीक आहे, आपला डेटा कशातून आणणार आहे? मॉडेल्स. कोणतं मॉडेल आपलं? एम्प्लॉय मॉडेल आहे. एम्प्लॉय मॉडेल डॉट ऑब्जेक्ट्स डॉट ऑल. ते डेटा आणला सगळा, गोळा केला. ठीक आहे, आता ओबीजे इक्वल्स डेटा. ठीक आहे, परत डेटा पास करून दिला. आता ह्याच्यात चेक करा. ठीक आहे, हे डेटा आणि हा डेटा स्पेलिंग सेम पाहिजे. ह्याची नसली तरी काय अडचण नाही तुम्हाला. काय ह्याची जर मी 1 2 जर केलं तरी मला काय फरक पडणार नाही. ठीक आहे, पण इथं काय काय स्टोअर करायचं म्हणलं काय तेव्हाच लागणार आहे त्याला. जर स्टोरेज आपली यूज नाही करू शकत. ठीक आहे, आता इथं मी स्पेलिंगला चेंज करतो. इथं 1 केलं काय एरर दिला मला. का? कारण हे स्पेलिंग आणि स्पेलिंग दोन्ही सेम पाहिजे. कारण ह्याच्यातून ह्याच्यात पास करतो ना. ठीक आहे, मग ही ह्या 2 स्पेलिंग सेम पाहिजे. हे जर नसेल तरी काय अडचण नाही. इथं 1 जर केलं तरी काय अडचण नाही, कारण ह्याच्यातून डेटा ह्याच्यात येणार आहे. ठीक आहे, मग त्याला काय करतो मी, पास करून देतो ओबीजेला. ओबीजे पास करून दिलं, मग ऑब्जेक्ट मध्ये सगळा डेटा आलेला आहे, तेवढा पण असेल तेवढा. ठीक आहे, मग तो आता डेटा इकडं कलेक्ट करायचा. आता फॉर लूप पुढे स्टार्ट करायचा आपला टेबल टॅगच्या वर. ठीक आहे, फॉर आय. ठीक आहे, इन आपला डेटा कशामध्ये आलाय? डेटा डेटा वन मधला जो डेटा आहे सगळा कशामध्ये ट्रान्सफर केला? आय मध्ये. इथं डेटा वन मध्ये डेटा आलाय आपला, तो आय मध्ये शिफ्ट केला. ठीक आहे, आता प्रिंट करा त्याला. ठीक आहे, करले ब्रॅकेट 2. एक दिलं तर जमत 2. ठीक आहे, मग आपला आय डॉट जे काय आपलं नेम असेल, नेम. ठीक चेक करतो आता आपले नेम आलंय का. ठीक आहे, ठीक आहे, रिफ्रेश केलं, चेक करू. ठीक आहे, त्याने एरर दिला. ठीक आहे, त्याचा एंड नाही केला. आता एंड पण करून दाखवतो आता. फॉर लूपचा एंड. ठीक आहे, एंड फॉर. ठीक आहे, रिफ्रेश करू. ठीक आहे, गेला. ठीक आहे, आलं माझं नाव. ठीक आहे, आता मला बाकीचा डेटा पण आणायचा आहे. आपलं कोणतं आहे अजून? मोबाईल. ठीक आहे, अजून कोणी? ईमेल. ठीक आहे, अजून कोणी आपला? पोझिशन. POSI. ठीक आहे, रिफ्रेश. इकडे काय यूज केलेली, इथं जी स्पेलिंग असेल ती तिथे यूज करावं लागते आपल्याला. ठीक आहे, सिलेक्ट. काय हे नाही. ठीक आहे, ओच्या जागा आहे पडलो. ठीक आहे, इथं पी सिलेक्ट आहे. पी सिलेक्ट मध्ये डेटा आलेला आहे, सिलेक्ट. ठीक आहे, ह्याचा त्याचा काही संबंध नसतो. हे जे नेम घेतलेले आहेत ना ह्याच्यामध्ये येत होतो डेटा. ह्याच्यामध्ये असतो डेटा, या नेम मध्ये, या मोबाईल मध्ये, या ईमेल मध्ये, या पी सिलेक्ट मध्ये. ठीक आहे, मग पी सिलेक्टच यूज करावं लागणार आपल्याला. आला डेटा, गेम डेव्हलपर. आता दुसरा काय आपला? इमेज आहे ना, तर लास्ट इमेजच वाटतं. हा ठीक आहे, इमेजच आहे, आय एम जे.
ठीक आहे, आता IMG आपल्याला सेव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता यांचे मॉडेल लिस्टमध्ये आलो. हे काय करतो, रिमूव्ह करतो, हे ठेवतो, त्याला डिलीट मारतो. आता इमेज आपल्याला शो करायची. आता जो टीडी आपला डायरेक्ट आपला ह्याच्यात शो तर नाही करू शकत, तो फक्त पाच दाखवतो म्हणजे इमेजचा. मग आपण टीडीच्या आतमध्ये IMG टॅग घेणार, घेतला SRC SRC, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपला इमेज पाच टाकणार, ठीक आहे. त्याला वेट देऊन टाकतो. वेट इतकी नाही द्यायची गरज पडत. ठीक आहे, आता आपली इमेज कशात येणार आहे, स्टॅटिक फोल्डर मध्ये नाही. तिकडून डेटा कशात आलेला आहे आपला, इमेज डॉट IMG. आता सांगितलं तुम्हाला, हे जे नेम येतं, ठीक आहे, ह्याच्यातच येतो. जर इथं तुमची स्पेलिंग जर चुकली तर ज्यावेळेस, ठीक आहे, आता ह्याच्याच काय नाही, इथं तुम्ही चेंज करू शकता. पण जर मॉडेल मध्ये जर तुमची स्पेलिंग जर चुकली तर तुम्हाला ती स्पेलिंग सगळीकडे यूज करू, सेम स्पेलिंग सगळीकडे यूज करावं लागेल. कारण तुम्ही स्पेलिंग नंतर करेक्शन करीत बसाल तर त्याच्या डेटा येणार नाही. चुकीची वापरली ना, एक स्पेलिंग मिस्टेक झाली, पुढे यस पडला, कमी झाला, तोच लास्टपर्यंत. कारण तुझे फ्रंट एंड आहे, जे बघणार आहे त्याला काय कळत नाही मागचं, स्पेलिंग पण चेक करीत बसणार नाही. जरी बघितलं त्याने कंट्रोल करून तरी त्याला दिसणार नाही बॅकएंड सपोर्ट. बॅकएंडचा नाही दिसत, फ्रंट एंड दिसतो पण बॅकएंड नाही दिसत. ठीक आहे, आता आपली इमेज आलेली, ठीक आहे, लिस्ट मध्ये इमेज देतो टाकून, ठीक आहे, इमेज टाकले, आता रिफ्रेश केलं, ठीक आहे. ठीक आहे, आता इमेज जस्ट नॉर्मल काहीतरी आलेली, नॉर्मल एक बॉक्स आला, एक इमेज टाईप आला इथं, पण इमेज नाही आली. इमेज कशी आणायची, रिफ्रेश केलं, इमेज गेली. आता स्टार्टिंगला परत काय करायचा, ज्या जिथं पण जर तुम्हाला इमेज करायची प्रिंट करायची आहे टेबलमध्ये किंवा पुढं पण फ्रंट एंड मध्ये पण स्टार्टिंगला आधी स्लॅश इमेज साठी, तुम्हाला इकडे गरज नाही पडत स्लॅश देण्याची, त्यांना नाही गरज, कारण तो प्रिंट करतोय, फक्त इमेजलाच गरज पडते. आली आपली इमेज. आता समजलं. अजून आपल्याला काय करायचं, हे आता हेडिंग द्यायची, ठीक आहे. आता मी TR घेतो, टेबल रो, ठीक आहे, TR. ठीक आहे, आता पहिलं काय आपलं TD, सॉरी TH टेबल हेडिंग, ठीक आहे, नेम, ठीक आहे, नंतर आपला मोबाईल आहे, ठीक आहे, नंतर आपला ईमेल, ठीक आहे, नंतर आपला पोझिशन, ठीक आहे, पोझिशन, नंतर आपली इमेज आहे, ठीक आहे, इमेज. आता करतो सेव्ह केली फाईल आणि रिफ्रेश केली, ठीक आहे. आता प्रत्येकाला जेवढा पण डेटा आहे आपला, ठीक आहे, प्रत्येकाला आपल्याला हेडिंग येणार, प्रत्येक डेटाला काहीतरी मिसिंग वाटते. ईमेल झाला, ठीक आहे, पोझिशन झाला, गेम डिझाईन डबल कमून आलं. हा ठीक आहे, डबल टाईप नाही झालं, ठीक आहे, पेज सिलेक्ट डबल झालेलं आहे. ठीक आहे, आता गेला, ठीक आहे, आला आपला डेटा. जर मी आता अजून एक डेटा फिल करतो, काय करतो, अजून एक डेटा फिल करतो, रिफ्रेश केलं, जस्ट आलो बॅक, ठीक आहे, फॉर्मवर आलो, जस्ट अजून एक फिल केला, ABCD, ठीक आहे, एंटर, ठीक आहे, इमेज, ठीक आहे, एम्प्लॉय, ठीक आहे, HR, ठीक आहे, चूज फाईल आणि सेव्ह केला डेटा. डेटा माझा सेव्ह, डेटा सेव्ह रिस्पॉन्स पण दिला. आता मला डेटा सेव्ह रिस्पॉन्स नको, मला जसा बॅक आलो, इथं मला सगळा डेटा दिसतोय. युजरला समजणार आहे का तुम्ही डेटा सेव्ह झालाय म्हणून? तर मी काय करतो, त्याला रिडायरेक्ट करून देतो. आता रिडायरेक्ट,
ठीक आहे. जसा तुमचा डेटा सेव्ह होईल तसं तुम्ही परत कोणत्या पेजवर रिडायरेक्ट करा, त्याच होमच्याच. ठीक आहे, रिफ्रेश. ठीक आहे, रिटर्न, रिडायरेक्ट. ठीक आहे, कोणत्या पेजवर करायचं रिडायरेक्ट त्याला आता? फॉर्मच्या पेजवर रिडायरेक्ट करून दे त्याला. ठीक आहे, क्विक फिक्स थ्रू त्याला काय करतो, इम्पोर्ट करून घेतला तसं इथं रेंडर आहे. ठीक आहे, तसं इथं इम्पोर्ट करून घेतला, डेटा सेव्ह केला. ठीक आहे, ब्राउझरला रिफ्रेश करा. ठीक आहे, आता जसं मी परत एकदा फिल केला, परत ईमेल टाकला. ठीक आहे, गेम गेम क्रिएटर आणि डेटा काय केला, सेव्ह केला. त्याने मला पेज रिफ्रेश करून दिला परत. ठीक आहे, पण आता डेटा सेव्ह झाला. आता चेक करू डेटा आलाय कसा. ठीक आहे, रिफ्रेश केलं, ऑन डेटा मध्ये आलो. ठीक आहे, आता बघा. आता इथं काय झालंय, ठीक आहे, आता इथं प्रत्येक ह्याला काय आलंय, तिथं नेम आलंय, प्रत्येक डेटाला प्रत्येक हेडिंग आले. काय झालेलं आहे, प्रत्येक डेटाला हेडिंग आलेली. ठीक आहे, आता आपल्याला तर प्रत्येक डेटाला हेडिंग नाही पाहिजे, आणि मी तो कशात टाकलेला आहे, फॉर लूप मध्ये टाकलेला आहे. आपल्याला त्याला फॉर लूप मध्ये टाकायचंय का, नाही टाकायचं, त्याला बाहेर टाकायचं. तो एकदाच प्रिंट करायचा ना, त्याला डबल डबल प्रिंट नाही करायचं आपल्याला. डबल प्रिंट नाही करायचं, एकदाच प्रिंट करा. जसा डेटा आहे प्रिंट होत नाही. आता काय करायचं, डाटा इन्सर्ट करत आता तो ऑटोमॅटिक घेणार आता. ठीक आहे, आता रिफ्रेश केला. ठीक आहे, कंट्रोल शिफ्ट. ठीक आहे, आहे केलं. ठीक आहे, कॉन्सर्ट मध्ये आलो. ठीक आहे, ठीक आहे, टेबल टॅब, टेबल बॉडी. ठीक आहे, डेटा भरलेला दिसतोय. ठीक आहे, मोबाईल आहे आपला. ठीक आहे, तर बघा तुम्हाला तीन तीन टी आर दिसते. सर टी आर, हा टी आर इथे स्टार्ट झाला, परत इथे एक आहे, असे बघायला भेटतील तुम्हाला. ठीक आहे, तीन आहे, तीन आपल्या तीन डेटा आहेत. आपण टी आर किती यूज केले, फक्त एकच यूज केलेला आहे बघा. टीडी नाही नाही. ठीक आहे, आपण ठीक आहे, टी आर किती यूज केले तर इथं बघा, चेक करा. डेटा प्रिंटिंग करण्यासाठी आपण किती यूज केले, एकदाच यूज केले तर. आणि डेटा आपण किती वेळेस प्रिंट केलाय, तीन वेळेस. इथं तीन वेळेस झालाय. इथं पण प्रत्येकाचे ड्यू आलेले आहेत, सॉरी टी आर आलेले आहेत. हा पहिला याचा. ठीक आहे, हा दुसरा, आणि हा तिसरा. आपण टी आर एकदाच यूज केला, पण तो फॉर लूप मध्ये टाकला, कंटिन्यू सगळ्यात राहिलाय तो. मग आपल्या टी आर किती वेळेस बघायला भेटले इथं, तीन वेळेस. आता समजलो, काउंटर देतो आपण. ठीक आहे, चला, मग आपला काउंट पण दिसला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, इथं देतो एस आर एन ओ डॉट टेन सिरियल नंबर. ठीक आहे, आता मला काउंटर टाकायचं आहे. ठीक आहे, आता आयची तर गरज नाही, मग फॉर लूप. हा नाही, प्रत्येकाला नाही, एकदाच. फॉर लूप डॉट काउंटर. ठीक आहे, फॉर लूप डॉट काउंटर दिला आपण आता. ठीक आहे, आलो. ठीक आहे, ब्राउझरवर रिफ्रेश केला. ठीक आहे, आले आपले काउंटर पण. ठीक आहे, इथं पण टीडी मध्ये पण दिसतो तो काउंट 1. आता जर काउंट जर चेक केला, आता किती काउंट आहे, 2.